नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 28 जुलैचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम सिस्टम प्रणाली वाऱ्याच्या दिशेनं जर पाहिलं आणि येणाऱ्या काही दिवसात राज्याच्या बहुतांश असे काही ठिकाणी असणार, त्या ठिकाणी आपल्याला दमदार म्हणजेच मुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचे कारणही असंच आहे की बंगाल उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं. सध्या ते डिप्रेशन आहे आणि कोलकाता किंवा ओडिसाची जी किनारपट्टी आहे, या किनारपट्टीपासून जवळपास 50 ते 60 किलोमीटर अंतरावरती हे समुद्रामध्ये सध्या स्थित आहे. येणाऱ्या काही तासामध्ये जवळपास आज रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत हे कमी दाबा क्षेत्र किंवा डिप्रेशन लँडफॉल होईल आणि ज्या लँडफॉल होईल त्याची तीव्रता मात्र कमी होईल. ज्याला तीव्रता कमी होईल त्याच्यानंतर त्याचा जो वेग असेल आणि त्याचा जो प्रवास असेल तो उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागापासून मध्य प्रदेशपर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. तर याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये मात्र विदर्भातील बहुतांश असे काही ठिकाणी असणार आहेत. मराठवाड्याचे काही असे ठिकाणी असतील त्या ठिकाणी आपल्याला मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपात पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच पाहायला मिळणार आहे. याचबरोबर मान्सूनची अक्षरेषा जर पाहिलं तर मान्सूनची अक्षरेषा राजस्थानचा जो उत्तरेचा भाग आहे या ठिकाणी एक सर्क्युलेशन पाहायला मिळते, जे कमी दाब अगोदर तयार झाला होता. या कमी दाबापासून ते डिप्रेशनपर्यंत अशी विखुरलेल्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. याचबरोबर ऑफशोर ट्रफ जी रेषा ती आहे ती थोडी दक्षिणेला सरकलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. याचबरोबर उत्तर भारतामध्ये म्हणजे जम्मू काश्मीर असेल, लेह लडाख असेल, या ठिकाणी एक WDचा प्रभाव त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर या WDच्या प्रभावाने उत्तरेचा जो भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळतं. याचबरोबर ज्यावेळेला हे सर्क्युलेशन पुढे पुढे सरकेल त्याच्यानंतर मान्सूनची अक्षरेषा असेल ती उत्तर साईडला हळूहळू सरकण्याची शक्यता आहे. ज्यावेळेला उत्तर साईडला सरकेल त्यावेळेला राज्यभरामध्ये याचबरोबर मध्य भारताचा भाग पावसाचा या ठिकाणी जो सध्या पाऊस पाहायला मिळत आहे याच्यामध्ये कमी येण्याची शक्यता आहे. मात्र तुर्तास तरी जर पाहिलं तर येणाऱ्या काही दिवस मध्य भारत असेल याचबरोबर राज्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसारच पाहिला ना रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला, सध्या सिस्टम प्रणाली जर पाहिलं तर मराठवाड्याचा नांदेड जिल्ह्याचा बहुतांश असा भाग आहे. त्याच्यामध्ये किनवटचा दक्षिण भाग असेल, भोकर असेल, बिलोली, सिकंदर या ठिकाणी मध्यम हदकावचा भाग असेल. काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला म्हणजे काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला. हिंगोलीचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, बसमत, हिंगोली, कळमुद्री जोरदार स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतं. याचबरोबर बुलढाण्याचा बहुतांश दक्षिण भाग असेल, वाशिम दक्षिण आणि यवतमाळचा उमरखेडपर्यंत या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस व काही ठिकाणी विजांचा कडकडासहित पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर परभणीचा दक्षिण भाग गंगाखेड असेल आणि बीड, केज, अंबेजोगाई तसेच लातूर जिल्ह्याचा अहमदपूर असेल, उदगीर असेल, तसेच मुदखेडचा भाग असेल या ठिकाणीही हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता. तसेच निलंगा असेल आणि धाराशिवचा पूर्व भाग असेल, याच्यामध्ये उमरगा तालुका असेल, तुळजापूरचा काय भाग असेल, याचा सोलापूरचा दक्षिण सोलापूर असेल, उत्तर सोलापूर असेल, या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे. बार्शीमध्येही हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचा पैठण दक्षिण भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. जालनामध्ये एक दुसऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळतो. उत्तरेचा भोकरदनचा भाग असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. याचबरोबर विदर्भातील जो अतिपूर्व भाग असेल याच्यामध्ये नागपूर संपूर्ण जिल्हा, कटोल, नरखेड, उमरखेड, विवापूर, कुडी, मेढा, रामटेक हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. याही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टोमचा पाऊस ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी पाहायला मिळते. भंडारा संपूर्ण जिल्हा आणि गोंदियाचा संपूर्ण जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये मध्यम, काही ठिकाणी मुसळधार स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळणार आहे. याचबरोबर गडचिरोलीचा उत्तर भाग, आरमोळी, चारमोसा, मनोर असेल, याचबरोबर कुरखेडा असेल या ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच चारमोसाचा दक्षिण भाग असेल आणि इटापल्ली या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. चंद्रपूरचाही नागपेड असेल, याचबरोबर उत्तरेचा भाग असेल, चिमूरचा भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. गोडपिंपरीमध्येही हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर यवतमाळ, अमरावती, वर्धाचा बहुतांश भाग असेल, चंद्रपूरचा पश्चिम भाग असेल, अकोल्याचा उत्तरेचा भाग असेल, या ठिकाणी ढगांचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच जळगावचा दक्षिण भाग असेल, चाळीसगाव, बळगाव हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. धुळ्यामध्ये साक्री तालुक्यात हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. नंदुरबारचा उत्तर भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर अहिल्यानगरचा पाथर्डे असेल, याचबरोबर कर्जतचा भाग असेल, या ठठिकाणी हलक्या स्वरूपाचे ढग पाहायला मिळतात. याचबरोबर पुणे जिल्ह्याचा दक्षिण भाग, भोर, साताऱ्याचा उत्तर भाग, मेढा, करमाळा महाबळेश्वर असेल, याचबरोबर मेढा असेल,
वाई शिरवळ असेल हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. तसे कोकणाचा बहुतांश रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्येही आज रात्री पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाण्याचा बहुतांश, शहापूर असेल, मुरबाडचा भाग असेल, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. पालघर पाहिलं तर पालघरमध्ये एक दुसऱ्या स्वरूपात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज रात्र आहे. याचबरोबर नाशिकचा इगतपुरी, निपाड, येवलाचा भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच लोणावळा, खंडाळा या ठिकाणी लाईटनिंग थंडोसमच्या व पुणे शहरामध्ये लाईटनिंग थंडोसमच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. जतमध्ये हलक्या स्वरूपात पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तास म्हणजे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत कोकणाचा दक्षिण भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. तसेच रायगडचा दक्षिण भाग, रत्नागिरी संपूर्ण जिल्हा, सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा हलक्या, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. ठाण्याचा भाग असेल, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर हलक्या स्वरूपाचा पाऊस. पालघर संपूर्ण जिल्हा, मुंबई शहर असेल, रायगडचा उत्तर भाग, अलिबाग, पेन, पाली असेल, याचबरोबर खालापूरचा भाग असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला. घाटमध्ये संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये नाशिकचा पश्चिम भाग, सरगणा, पेठ, इगतपुरी, नाशिक तालुका. याचबरोबर पुणे जिल्ह्याचा राजगुरुनगरचा पश्चिम भाग असेल, वडगाव, लोणावळा असेल, पौंड, भोर. याचबरोबर सातारा जिल्ह्याचा मेढाव, वाई असेल, पाटण असेल, कराडचा भाग असेल, सांगली जिल्ह्याचा शिराळा तालुका व कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमेचा भाग म्हणजेच चंदगड, उदरगड, आजरा, शाहूवाडी या ठिकाणी आपल्याला संततधार, काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. सांगली जिल्ह्याचाही पूर्व भाग असेल. जत तालुक्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. वाळवा, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी, मिरज, जत. पोलूचा काय भाग असेल, याचबरोबर कोल्हापूरचा हातकणंगले, शिरोळचा भाग असेल, तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. सातारा जिल्ह्याचा उत्तरेचा भाग, कोरेगाव, दहिवडी, फलटण, शिरवळ शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. सोलापूर जिल्ह्याचा करमाळा, म्हाडा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या जिल्ह्यामध्येही, या तालुक्यामध्येही आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र हा पाऊस एकदम हलक्या स्वरूपात राहील. मात्र सांगोला, मंगळवेढाचा उत्तर भाग असेल, मोहोळचा भाग असेल, म्हाडाचा दक्षिण भाग असेल, महाशिरज असेल, या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं. फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच पुण्याचा पूर्व भाग असेल, अहिल्यानगरचा बहुतांश मध्यवर्ती भाग असेल, कोपरगाव, श्रीरामपूर, आवरी, श्रीगोंदा असेल, बारामती, इंदापूर पुणे जिल्ह्याचा या ठिकाणी ही ड्राय वेदर राहू शकतं. ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. तसे नाशिक जिल्ह्याचा सिन्नर असेल, निफाड, सटाणा, मालेगावचा बहुतांश भाग असेल, नांदगाव, येवला या ठिकाणीही आपल्याला ढगाळचं वातावरण पाहायला मिळेल. याचबरोबर आजूबाजूचा एरिया जर पाहिला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नेवासा, शेगाव, पाथर्डी, कर्जत या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच मराठवाड्याचा विचार केला, बीडचा मध्यवर्ती भाग पासून लातूरपर्यंत या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर दक्षिणचा भाग जर पाहिला, धारावीचा संपूर्ण जिल्हा, लातूरचा औसा, निलंगा या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा उत्तरेचा भाग म्हणजेच छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणीचा उत्तर भाग, हिंगोली उत्तर भाग, नांदेड या भागामध्ये आपल्याला मध्यम, काही अंशी लाईटनिंग थंडोसमच्या सहित पाऊस पाहायला मिळेल. व मध्यवर्ती भाग जो असेल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा विचार केला, विदर्भातील बहुतांश काही ठिकाणी असणार आहेत ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये गडचिरोली संपूर्ण जिल्हा, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोल्याचा दक्षिण भाग असेल, तसेच वर्धाचा दक्षिण भाग असेल, नागपूरचा बहुतांश भाग या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अमरावतीचा बहुतांश भाग असेल, वर्धा उत्तर आणि नागपूर पूर्व भाग, तसेच भंडारा गोंदियाचा जो अतिपूर्व भाग असेल, हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. खांद्याचा विचार केला, जळगावचा दक्षिण भाग असेल, हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. उत्तरेचा येवला, याचबरोबर रायगड असेल, ढगाळ वातावरण, काही ठिकाणी असं वातावरण स्वच्छ राहू शकतं. धुळ्याचाही उत्तर भागामध्ये वातावरण स्वच्छ राहील. नंदुरबारचाही दक्षिण भागामध्ये वातावरण स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे. काही अंशी ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मात्र साक्री असेल, याचबरोबर धुळे तालुका असेल, हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नंदुरबारचा उत्तरचा भाग असेल, बडगावचा, अकलबुवा हलक्या मध्यम स्वरूपाचा एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर येणाऱ्या 24 तासासाठी IMD म्हणजे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हाही या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. याच्या व्यतिरिक्त नागपूर असेल, भंडारा असेल, याचबरोबर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा घाटमाथ्याचा भाग, पुणे घाटमाथ्याचा भाग आणि रायगड या ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम,
यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यामध्ये आपल्याला येलो ऑर्डिजर आहे. काही ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळते. राज्याच्या इतरत्र भागामध्ये म्हणजे सांगली असेल, सातारा पश्चिम, पुणे पश्चिम, अहिल्यानगर असेल, याचबरोबर लातूर, धाराशिव, बीड असेल, सोलापूर, पालघरचा भाग असेल, धुळे, नंदुरबार आणि नाशिकचा भाग या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी देईल. मात्र त्या ठिकाणी सध्या कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाही. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचा राज्याचा हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.